नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा काय चालू आहे अभ्यास? आज आपण तिसरा चॅप्टर घेऊया. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 1 चॅप्टर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.1. याचं पहिलं एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस इज ॲन arithmetic progression? If they are arithmetic progression, find the common difference. त्यातलं पहिलं उदाहरण आहे 2, 4, 6, 8. सोल्युशन, इथे द फर्स्ट टर्म T1 is equal to 2. T2 minus T1 equal to 4 minus 2 equal to 2. T3 minus T2 equal to 6 minus 4 equal to 2. T4 minus T3 म्हणजे पुढच्या संख्येतून मागची संख्या मायनस करायची. 8 minus 6 equal to 2. The difference between any two consecutive terms is constant म्हणजे सारखे आहे. म्हणून ॲन्सर, द गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणून द कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D इज इक्वल टू 2. आता पुढचं एक्झाम्पल पहा. 2, 5/2, 3, 7/2 म्हणजेच काय? T1, T2, T3, T4. मग इथे फर्स्ट टर्म सोल्युशन पहिले. फर्स्ट टर्म T1 इक्वल टू 2. T2 मायनस T1 5/2 मायनस 2 म्हणजे आपण 2/1 घेऊ. मग हे मायनस करताना इथे 5 मायनस 2 टू द 4/2 म्हणजेच काय? 1/2. तसेच इथे T3 मायनस T2 घेऊ. मग T3 म्हणजे 3 मायनस 5/2. इथे 3 टू द 6, 6 मायनस 5/2 इक्वल टू 1/2. आता T4 मायनस T3 म्हणजे 7/2 मायनस 3. 7 मायनस 3 टू द 6/2 म्हणजे 1/2. द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. म्हणून ॲन्सर, द गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. द कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D इज इक्वल टू 1/2. पुढचं एक्झाम्पल आहे -10, -6, -2, 2 आणि पुढे म्हणजे T1, T2, T3, T4. सोल्युशन, फर्स्ट टर्म
T1 is equal to -10. T2 minus T1 equal to T2 म्हणजे -6 minus -10 म्हणजे -6 plus 10 म्हणजेच 4. तर T3 minus T2, T3ची किंमत -2 आहे. -2 minus -6 म्हणजेच -2 plus 4 plus 6 equal to 4. तसंच T4 minus T3, T4ची किंमत 2 आहे. 2 minus -2 म्हणजेच 2 plus 2 equal to 4. The difference between any two consecutive terms is constant. Therefore, the answer, the given sequence is an arithmetic progression. The common difference is equal to D is equal to 4. चौथा एक्झाम्पल, याच्यामध्ये 3च टर्म आहेत. T1, T2, T3. फर्स्ट टर्म is equal to T1 is equal to 0.3. T2 minus T1, 0.33 minus 0.3 equal to 0.03. T3 minus T2 equal to 0.333 minus 0.33 equal to 0.003. आता इथे हे वेगवेगळे आन्सर आले. म्हणून द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट. Therefore, the answer, the given sequence is not an arithmetic progression. Example 5. 0, -4, -8, -12. T1, T2, T3, T4. इथे फर्स्ट टर्म T1 equal to 0. T2 minus T1 equal to -4 minus 0 equal to -4. T3 minus T2 is equal to -8 minus -4 equal to -8 plus 4 equal to -4. T4 minus T3 equal to -12 minus -8 equal to -12 plus 8 equal to -4. The difference between any two consecutive terms is constant. Answer, the given sequence is an arithmetic progression. The common difference is equal to D is equal to -4. पाचवा एक्झाम्पल, -1/5, -1/5, -1/5. याच्यात तिन्ही टर्म सारखेच आहेत, म्हणजे समजतेच की ॲन्सर 0 येईल. सोल्युशन हे T1, T2, T3. फर्स्ट टर्म T1 equal to -1/5. T2 minus T1 equal to -1/5 minus -1/5 equal to -1/5 plus 1/5 equal to 0.
तसंच T3 मायनस T2 इक्वल टू मायनस सारखंच आहे हे सगळं. -1/5 इक्वल टू -1/5 प्लस 1/5 इक्वल टू 0. The difference between any two consecutive terms is constant. Therefore, the answer, the given sequence is an arithmetic progression. The common difference is equal to D is equal to 0. Example 7. 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2 and so on. T1, T2, T3 and T4. Solution. First term T1 equal to 3. मग T2 minus T1. 3 plus root 2 minus 3 इक्वल टू हा 3 मायनस होईल आणि √2 शिल्लक आहे. तसेच T3 मायनस T2. 3 plus 2 √2 मायनस 3 प्लस √2. आता याच्यामध्ये हा 3 तर कॅन्सल होईलच. 2 √2मधून एक √2 गेला तर एक √2 शिल्लक राहिला. तसेच T4 मायनस T3. 3 प्लस 3 √2 मायनस 3 प्लस 2 √2. इथे पण हा 3 कॅन्सल झाला. 3 √2मधून 2 √2 गेला तर एकच √2 शिल्लक राहिला. इथे द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. देअरफॉर आन्सर, द गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. द कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D इज इक्वल टू √2. 8 example 127, 132, 137 and so on. T1, T2, T3. Solution. First term T1 equal to 127. T2 minus T1. 132 minus 127 is equal to 5. T3 minus T2 is equal to 137 minus 132 equal to 5. The difference between any two consecutive terms is constant. Therefore, answer, the given sequence is an arithmetic progression. The common difference is equal to D is equal to 5. Example 2. Write an arithmetic progression whose first term is A and common difference is D. In each of the following. त्यातलं उदाहरण पहिलं. A इज इक्वल टू 10 आणि D इज इक्वल टू 5. A इज इक्वल टू 10 आणि D इज इक्वल टू 5. सोल्युशन. A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 10. मग T2ची किंमत काढू आपण. T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1ची 10 आहे. 10 प्लस 5 इक्वल टू 15. T3ची T2 प्लस D. T2ची किंमत 15 आहे. 15 प्लस 5 इक्वल टू 20. T4 इक्वल टू T3 प्लस D.
इक्वल टू 20 + 5 इक्वल टू 25. म्हणजेच ॲन्सर काय आलं? 10, 15, 20, 25 and so on is the required arithmetic progression. Example 2. A is equal to -3 and D is equal to 0. Solution: A is equal to T1 is equal to -3. मग T2 ची व्हॅल्यू काढताना T2 is equal to T1 + D म्हणजे -3 + 0 म्हणजे -3. T3 काढताना T2 + D म्हणजे -3 + 0 is equal to -3. T4 काढताना T3 + D इक्वल टू -3 + 0 इक्वल टू -3. म्हणजे या अरिथमेटिक प्रोग्रेशनचे सगळे टर्म सारखे आहेत. -3, -3, -3, -3 is the arithmetic progression. Required arithmetic progression. सगळं लिहायचं अगदी पद्धतशीर. तिसरं एक्झाम्पल पहा. A is equal to -7 आणि D is equal to 1/2 म्हणजेच 0.5. सोल्युशन: A इक्वल टू T1 इक्वल टू -7, T2 इक्वल टू T1 + D. T1ची व्हॅल्यू आहे -7 आणि Dची व्हॅल्यू आहे 0.5. मायनस येईल इथे, नाही प्लस. -7 + 0.5 याची व्हॅल्यू येते -6.5. नंतर T3, T2 + D. T2ची किंमत आली -6.5 + 0.5 इक्वल टू -6. नंतर T4, T3 + D -6 + 0.5 इक्वल टू -5.5. Therefore answer -7, -6.5, -6, -5.5 and so on. Is the required arithmetic progression. Example 4. A is equal to -1/25 and D is equal to 3. Solution: A इक्वल टू T1 इक्वल टू -1/25. मग T2ची व्हॅल्यू म्हणजे T1 + D -1/25 + 3 इक्वल टू 1/75. T3 इक्वल टू T2 + D इक्वल टू 1/75 + 3 इक्वल टू 4/75. T4 इक्वल टू T3 + D इक्वल टू 4.75 + 3 इक्वल टू 7.75.
म्हणून आन्सर येईल पहिली टर्म आहे, पहिली टर्म निगेटिव्ह आहे, -1/25, नंतर 1/75, नंतर 4.75, नंतर 7.75 and so on is the required arithmetic progression. पाचवं एक्झाम्पल, a is equal to 6 and d is equal to -3. Solution. a is equal to t1 is equal to 6, t2 is equal to t1 plus d is equal to 6 plus -3 is equal to 3. t3 is equal to t2 plus d is equal to 3 plus -3 equal to 0. t4 is equal to t3 plus d 0 plus -3 equal to -3. मग आन्सर येईल पहिली टर्म आहे 6, दुसरी 3, 0, -3 is the required arithmetic progression. सहावं एक्झाम्पल पहा, a is equal to -19 and d is equal to -4. Solution. a is equal to t1 is equal to -19. मग t2 is equal to t1 plus a -9 a नाही d पाहिजे इथे, -19 plus -4 equal to दोन्ही मायनस आहे ते म्हणजे -23. t3 is equal to t2 plus d -23 plus -4 equal to -27 आणि t4 is equal to t3 plus d equal to -27 plus -4 म्हणजेच -31. म्हणून आन्सर आहे फर्स्ट टर्म -19, सेकंड टर्म -23, थर्ड टर्म -27, -31 डॅश डॅश is the required arithmetic progression. तीसरा क्वेश्चन आहे, फाइंड द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यातलं पहिलं उदाहरण 5, 1, -3, -7 अँड सो ऑन. पहिलं एक्झाम्पल 5, 1, -3, -7 म्हणजे t1 t2 आपण लिहूनच घेऊया. सोल्युशन. t1 equal to 5, t2 is equal to 1, t3 is equal to -3 आणि t4 equal to -7. मग आता d काढताना d is equal to t2 minus t1 आणि t1 म्हणजेच a असतो हा. t2 minus t1 म्हणजे 1 - 5 equal to -4.
नंतर T3 मायनस T2 -3 -1 म्हणजे -4. T4 मायनस T3 म्हणजे -7 -3 म्हणजेच -7 +3 झाले इथेच म्हणजेच -4. आन्सर द फर्स्ट टर्म. A is equal to 5 and D is equal to -4. दूसरा एग्जाम्पल 0.6, 0.9, 1.2, 1.5. Solution. T1 is equal to 0.6, T2 is equal to 0.9, T3 is equal to 1.2 आणि T4 is equal to 1.5. मग D काढताना T2 minus T1, 0.9 minus 0.6 म्हणजे 0.3. T3 minus T2 म्हणजे 1.2 minus 0.9 equal to 0.3. T4 minus T3 equal to 1.5 minus 1.2 equal to 0.3. Therefore, answer the first term. T1 is equal to A1, A is equal to 0.6 and D is equal to 0.3. Example 3, 127, 135, 143, 151 and so on. Solution. T1 equal to 127, T2 is equal to 135, T3 is equal to 143 आणि T4 is equal to 151. ते D काढताना D is equal to T2 minus T1. 135 minus 127 equal to 8. D is equal to T3 minus T2. 143 minus 135 equal to 8. T4 minus T3. 151 minus 143 equal to 8. Therefore, answer the first term. A is equal to 127 and D is equal to 8. चौथा एक्झाम्पल पहा 1/4, 3/4, 5/4, 7/4 and so on. Solution. T1 equal to 1/4, T2 is equal to 5/4, T3 is equal to इथे 3 पाहिजे, इथे 5/4 आणि T4 is equal to 7/4. तर डिनॉमिनेटर सारखेच आहे त्यामुळे सोपंच आहे. D is equal to T2 minus T1.
3/4 - 1/4 म्हणजेच 3मधून 1 गेला 2/4 म्हणजेच 1/2. D = T3 - T2. T3ची व्हॅल्यू आहे 5/4 - 3/4 = 2/4 म्हणजेच 1/2. तर D = T4 - T3 = 7/4 - 5/4 म्हणजेच 2/4 म्हणजेच 1/2. आन्सर आहे द फर्स्ट टर्म. A = 1/4 and D = 1/2. समजते की नाही व्हिडिओमधलं काय काय? माझी पद्धत समजत असेल अशी मी आशा करते. माझा व्हिडिओ आवडत असेल तर छान अभ्यास करा, खूप अभ्यास करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. गुड बाय.